बॅक टू आवर चॅनल. तो चलो फिर. आता सध्या लग्नाचा सीझन आहे तर आमचे चालू आहे पापड. एक लग्न अटेंड केलं, आता दुसऱ्या लग्नाला चाललो आहे. तर माझ्या कझिनचं लग्न आहे आणि आता मी चालली आहे नाशिकला. तर तिकडे जरा असं एक्सप्लोअर पण करू, बघू आता टाईम मिळेल तसं. तर आता मस्त आज मेहंदी आहे तर आम्ही चाललो आहे तिकडे. आणि आमच्या घरातलं काकाच्या साईडचं असं शेवटचं लग्न आहे. सो हे लास्ट लग्न आहे. तर आता बघू तिकडे जाऊन काय धमाल करता येईल ते बघू आम्ही. तर अजून तर रिच्युअल्स व्हायचे आहेत खूप सारे. तर लेट्स गो. आम्ही वाया समृद्धी महामार्ग चाललो आहे आणि रोड इज व्हेरी गुड. इतकं बरं वाटतंय. सगळे आता मेहंदीला बसले आहेत, मेहंदी काढायला. आणि इकडे दीदी बसली आहे. तर सगळे असा मस्त माहोल आहे. सगळे आता मेहंदी काढायला बसल्यात. अर्ध्यांची झाली आहे. हाय आर्यन, तुला कसं वाटतंय मामाचं लग्न आहे? चांगलं चांगलं वाटतंय. फक्त हो नाचणार ना, धमाल करणार नाही? हो. आता सगळेजण जमले आहेत इकडे मेहंदीला आणि खूप मस्त मजा येते. गाणी बिणी आहेत. संध्याकाळी थोडासा डान्स होईल, चिल होईल. बघूयात आता. सो आता मी बघा मेहंदी काढायला बसली आहे. किती मस्त आली आहे मेहंदी. और मेरी भाई की शादी है और भाई खुद रिकॉर्ड कर रहा है. या आणि मी एक्सायटेड आहे. कसं वाटतंय तुला? खूप जास्त एक्सायटेड आहे. आपल्या घरातलं तर शेवटचं लग्न आहे. म्हणजे तू त्याच्या आधी माझं झालं. आपल्या सगळे छोट्या छोट्यांचं लग्न आता लास्ट म्हणजे शेवटचं आहे. आणि मला खूप मस्त वाटतंय आणि खूप एन्जॉय करते मी. भैया आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा मेहंदी निकल के मेहंदी लगा के बहुत बहुत अच्छा मस्त। लग रहा है। सब लोग लगा रहे हैं हंसी खुशी। बताइए। आंटी जी बताइए. बहुत अच्छी मेहंदी बहुत अच्छी बना रहे हैं. बोला कसं वाटतंय? छान वाटतं. नातसून येणार आहे. नातसून हा नाचून माझी सून येणार आहे. नाचून बघा तिकडे बघा. हा नाचून माझी येणार आहे आता. उद्या का परवा लग्न आहे. नाचून येणार आहे आपल्या घरी. गाणं तर मेहंदी दिवस आहे. चार ओळीच बोला. 4 शब्दाचं आहे. बोलू का? गोरे गोरे हाथों से मेहंदी लगा के नैनों में गजरा डाल के चली दुल्हनिया पिया सजन के छोटा सा घूंघटन में टाल के छोटा सा घूंघटन में टाल के. एवढंच बरं. आता मी सांगते ते गाणं बोला. मला पाहिजे येत नाही. नाही मी बोलते ना, तुम्ही माझ्या मागे बोला. असं आहे का? नवराई माझी लाडाची बाबा. लाडाची ग. बोला. नवराई माझी लाडाची ग. आवड हिला चंद्राची चंद्राची ग. आवड येला चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग. नवराई माझी नवसाची ग. अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. अप्सरा जशी इंद्राची ग. वा 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 वा, मस्त मस्त मस्त. हाय देवा. अरे देवा. चला घ्या.
गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे आणि ऑफकोर्स आता ब्रेकफास्टचा टाईम आहे. तर आम्ही आता नियरबायच आहोत. बघतोय आता नाश्त्याला काय मिळतं. ऑब्व्हियसली नाशिक एक्सप्लोअर म्हणजे आलं आहे आणि एक्सप्लोअर नाही केलं असं व्हायलाच नाही पाहिजे. जेवढा टाईम मिळतं तेवढं ते पण केलं पाहिजे. तिकडे प्रिपेअर करतात बघ ना. आपण एकदम सकाळी सकाळी आलो आहे. मस्त सगळं एकदम फ्रेश आणि गरमागरम मिळणार आहे. तिथे वडे प्रिपेअर करतात, इकडे पाव गरम करून देतात. आणि असं नाही की स्पेशल सर्विस आहे, सगळ्यांना असंच मिळतं की आम्ही व्लॉग करतो म्हणून आम्हाला असं हे देतात गरम शेकून, असं काही नाही आहे. बापरे, पातेला बघा किती मोठं आहे. ते किती प्रमाणात मिसळ बनत असेल इकडे. मिसळ दिवसभर असते ते. अच्छा, आमची मिसळ अजून आलेली नाही आहे. तर टाईमपास पापड खातात. पाव गरम केलेले आणलेत, पण हे खूप भारी आहे. जो पापड आहे ना, उडीद आणि काहीतरी मिक्स वाटतोय. प्लेन उडदाचा असा नसतो, हा वेगळा आणि खूप भारी आहे, खुसखुशीत आहे. मटकी आहे ना ही, आणि तो लालवाला रस्सा आहे, काळ्या मसाल्याचा. नाशिकमधले बऱ्याच मिसळ तुम्ही खाल्ले असतील, आय नो, खूप फेमस आहे तिकडे खूप साऱ्या ठिकाणी. पण आम्ही लोकांना विचारत आलो. लिटरली इकडचे जे लोकल आहेत त्यांनी आम्हाला इथे सजेस्ट केले. हे आहे जय गजानन मिसळ हाऊस, आणि आम्ही इथे आत्ता मटकी मिसळ मागवली आहे. आणि तुम्ही बोलाल अशा ठिकाणी जाते, इथे काहीच नाही आहे, मागे आजूबाजूला लोक नाही दिसत आहेत, काय म्हणजे हा सीन. तर आम्ही इतक्या सकाळी आलो आहे की ते अजून प्रिपेअर करतात. मिसळ रेडी आहे, आमचा रस्सावडा सांगितला तो येतो आहे, तो अजून प्रिपेअर करतात ते लोक, म्हणून इथे गर्दी नाही आहे. थोड्या वेळाने त्यांचा टोप तर तुम्ही बघितलं असेल, एवढ्या मोठ्या क्वांटिटी करतात. कशाला करतात, लोक येतात म्हणून. काळ्या मसाल्याचा फ्लेवर जाम भारी आहे, टेस्ट एकदम भारी आहे. स्पायसी पण आहे. त्यातली मी तरीने मिक्स करून घेतलं, तरी जर घेतली असती तर अजून तिखट लागलं असतं. खूप भारी आहे. म्हणजे खाऊ शकतात, असं नेक्स्ट लेवल स्पाइस नाही आहे, बॅलन्स स्पाइस आहे, जे मिसळीला पाहिजे असं आहे. मस्त आहे, टेस्ट खूप भारी आहे. आणि लोकल जे फूड सजेस्ट करतात ना, ते नेहमी बेस्ट असतं. तुम्ही गुगलवर शोधत गेला तर तुम्हाला कधी कधी फसायला होतं. आता मी हे खाऊन घेते.
तिखट होती, जाम तिखट होती मिसळ. मला फर्स्ट घासायला काहीच नाही वाटलं, नंतर असं तिखट लागलं ना झनाट. आणि आता दही खाल्लं त्याच्यामुळे जरा चांगलं वाटतंय. तर ह्या मिसळीची मटकी मिसळ होती, त्याची किंमत होती 90 रुपये आणि खूप भारी होती. आणि तुम्हाला जर अशी ऑथेंटिक मिसळ खायची असेल ना तर फेमस गोष्टींवर अजिबात नका जाऊ. लोकल्सना सरळ विचारायचं इकडे कुठे चांगले मिसळ आहे आणि तिथं जायचं. बेस्ट काम होऊन जाईल. आणि प्लस माझ्या लुकवर नका जाऊ हां प्लीज. माझ्या घरात लग्न आहे म्हणून मी असे थोडंसं वियर्ड वाटते. पण वडापाव 10 रुपये, पाववडा 10 रुपये, सँडविच 10 रुपये, समोसा 10 रुपये, बटाटा भजी 25 रुपये. वडापाव. ऐकलं तुम्ही, तिकडे छोटासा स्पीकर लावला आहे, त्याच्यावर ते मेन्शन करतात कशाची काय प्राईज आहे. आणि इथे कृष्णाई वडापाव सेंटर आहे. तर इथे सगळं आता स्पीकरवर ऐकलंच तुम्ही काय बोलतोय तो, हे सगळं मिळतं. कृष्णाई वडापाव नाव आहे या जागेचं. आणि लोक ब्रेकफास्ट करायला आली आहेत इकडे. आणि मेन म्हणजे ना इकडे एक भारी गोष्ट काय केली आहे माहिती आहे का, इकडे ना ह्या लोकांनी मिरची आहे ना, मिरची आणि तिकडे ती चटणी चुरा जो असतो तो त्यांनी अनलिमिटेड ठेवला आहे. ते या आणि खा, जेवढं पाहिजे तेवढं घ्या असं. भस्कन पडली. तर हा वडापाव, हा आहे 10 रुपयाचा, जे की प्राईज आणि त्याच्या साईजनुसार बरोबर आहे. हा पण ऑइली आहे, पण हा गरम आहे. मे बी आत्ता काढला म्हणून तो जरा जास्त ऑइली लागतो. आणि ह्याचं कोटिंग जाड आहे आणि वड्यात ते स्टफिंग आहे ते आहे बऱ्यापैकी आहे. त्याचं हे खूप जाड आहे, कोटिंग पातळ नाही आहे, जाड आहे. आता हे 2 चटण्या तर एनिवे मिक्स झालेल्याच आहेत. हे चांगलं आहे जर वडापाव बरोबर खायचं झालं तर. वडा मला ब्लांड का लागतं माहिती आहे का, वड्याचं कोटिंग आहे ना ते खूप जाड आहे आणि आतल्या भाजीची टेस्टच नाही लागत. आता मी नुसती जर खाल्ली ना, बघा कोटिंग ना मी ऑलरेडी दाखवलं आहे. मीठ कमी आहे, मीठ त्याच्यामुळे ना ब्लांट लागते. आणि मिरची बरोबर त्या वड्याचं कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे. आणि ही चटणी पण मस्त आहे. ठीक आहे. सो आत्ता आम्ही आलो आहे हळदीला. माझं कझिनचं लग्न आहे, जसं की तुम्हाला माहितीच आहे. तर आता लॉनवर आहोत आणि हा असा डेकॉर आहे इकडचा. खूप मस्त लॉन आहे आणि खूप मस्त सजवलं आहे. सो आता तिचं फोटोशूट चालू आहे मागे. सो त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे फायरफ्लाईज वेडिंग्सला. तर तुमचे कुठले इव्हेंट्स कवर करायचे असतील, फोटोशूट करायचं असेल, वेडिंग्स असतील, तुम्ही वेडिंग्ससाठी फायरफ्लाईज वेडिंग्सला कॉन्टॅक्ट करू शकतात. मला लिंक खाली मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये. जाऊन इंस्टाग्रामवर फायरफ्लाईज वेडिंग्सला फॉलो करा. आणि मी कशी दिसते, टेक माय आउटफिट. चला जाऊन तिला भेटू.
सो आज आहे लग्नाचा दिवस आणि आम्ही काल एवढी धमाल केली ना हळदीला, एवढे नाचलो आम्ही आणि मिडनाईटपर्यंत आम्ही नाचतच होतो. खूप थकलेलो तरी पण सकाळी उठून लग्नाला रेडी होऊन आलो आहे. कशी दिसते मी. आणि आता त्यांचं आज लग्न आहे आणि थोडंफार मी तुम्हाला दाखवतेच त्यांचे थोडे थोडे बाईट्स आणि तुम्हाला कशी असते माही. कसे गोड हसते. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि मला माहिती आहे सगळ्यांच्या घरी लग्न आहेत तरी पण तुम्ही आमचा व्लॉग वेळ काढून बघताय त्याच्यासाठी थँक्यू सो मच. बाय.